नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी महामंडळाने एक कार्ड सुरू केलं, NCMC कार्ड, आणि या कार्डच्या माध्यमातूनच तुम्हाला सवलत मिळणार. तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर हे जे कार्ड असेल तरच तुम्हाला प्रवास करता येणार, अशा पद्धतीचं पत्रक जाहीर केलं. आणि हे कार्ड सर्वांनी रजिस्टर करून घ्या, नोंदणी करून घ्या, अशा पद्धतीचं एसटी महामंडळाचं पत्रक जाहीर झालं. आणि दिव्यांगांच्या मनामध्ये भीती आणि हा खर्चाचा बोजा निर्माण झाला. अशातच आपण सुद्धा आवाज उठवला, राज्यातील अनेक दिव्यांग संघटनांनी आवाज उठवला. विभाग सचिव असतील किंवा आयुक्त असतील किंवा एसटी महामंडळाचे जे काही आगार प्रमुख असतील यांच्याशी पत्रव्यवहार केला किंवा यांना निवेदन दिली की हे जे कार्ड आहे हे कार्ड आमच्यासाठी सक्ती करू नये. आणि यातच राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी महामंडळाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हा जो खर्च आहे हा खर्च आम्हाला परवडत नाही, आम्हाला हे कार्ड सक्तीचं बंधनकारक करू नये, अशा पद्धतीचं निवेदनावरती राज्य सरकारने, प्रशासनाने अखेर महत्त्वाचा एक यू टर्न बोलतात तो यू टर्न घेतलेला आहे. आणि या निर्णयामुळे महिला असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि विशेष करून दिव्यांग व्यक्ती यांना दिलासा मिळालेला आहे. आणि या संदर्भात हे कार्ड सक्तीचं नाहीये, बंधनकारक नाहीये. या संदर्भात राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळाने एक अधिकृत महत्त्वाची सूचना किंवा नोटीस जाहीर केले. आणि त्यांनी काय म्हटलंय ते पाहू. आणि या संदर्भात अधिकृतपणे रोहन देसाई, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने या ठिकाणी बघा, NCMC कार्ड ही नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालेली आहे. तथापि एसटी प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे जेवढेही निर्णय निघतात, परिपत्रक निघतात, ते सर्व राज्य सरकारच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती प्रसारित केले जातात. आणि त्या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारने सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की हे जे कार्ड आहे हे सध्या स्थितीला सक्तीचं किंवा बंधनकारक नाहीये. तर त्या पेजवरती, त्या सोशल मीडियावरती राज्य सरकारने काय सांगितलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊ. सवलतीच्या एसटी तिकिटासाठी NCMC कार्ड हे अनिवार्य नाही, ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरती दावा जो केला जातोय तो खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट केलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्र राज्य सरकारने आणि एसटी महामंडळाने स्पष्टपणे सांगितलं हे कार्ड सक्तीचं नाहीये, लक्षात ठेवा. पण एक लक्षात ठेवा, भविष्यात हे सक्तीचं होईल किंवा नाही होणार या संदर्भात आपण आत्ता जागरूक होणं खूप गरजेचं आहे. आपला जो प्रयत्न चालू आहे की हा कार्ड आम्हाला बंधनकारक करू नये, जर करायचा असेल तर मोफत स्वरूपामध्ये द्या, आमच्या मोबाईलमध्ये द्या, तो कार्डचा खर्च आम्हाला परवडत नाही, ही जी आपण राज्य सरकारने एसटी महामंडळाकडे जी मागणी ठेवलेली आहे ती मागणी कायम ठेवायची आहे. आणि यामध्ये कोणत्या प्रकारचा खंड पडता कामा नाहीये. कारण मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं किती खर्च आहे आणि हा खर्च राज्य सरकारला सहज पद्धतीने मिळणार आहे. पण त्यांना मिळत असेल पण आपल्याला मात्र तो भूदंड आहे, हे स्पष्टपणे आपण सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि याचा विचार करून आपण शेवटपर्यंत यावरती विरोधच केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, सक्तीचं आणि बंधनकारक यापेक्षा ते सुरळीत कशा पद्धतीने असेल, सुलभतेने वापरता कसा येणार आहे, कमी खर्चात कशा पद्धतीने वापरता येणार, यासाठी सुद्धा आपण मागणी करतोय. आपण विरोध नाही करत, पण याच्यामध्ये मार्ग काढून कुठेतरी मुभा दिली पाहिजे. याला वेगळ्या पद्धतीने कन्वर्ट करून त्यांना सहज पद्धतीने बिनखर्चिक कार्ड कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी आपण मागणी करतोय, प्रयत्न करतोय. तर अनेक सोशल मीडियावरती सक्तीचं न्यूजपेपरवरती सक्तीचं केलं होतं आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील यांच्यामध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला होता. तर याच्यासाठी हे स्पष्टीकरण राज्य सरकार आणि प्रशासनाने दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी की सध्या स्थितीला तरी कोणत्या प्रकारची सक्ती नाहीये, त्यामुळे बिनधास्त प्रवास तुम्ही करू शकता. महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती होती, सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.